मुंबईतील 70% रस्त्यांचं काँक्रिटीकरण झालंय, तर मग खड्डे बुजवण्यासाठी करोडो रुपयांचे प्रस्ताव कशासाठी असा प्रश्न मुंबई महापालिकेतील मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी उपस्थित केलाय। मुंबई महापालिकेने रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी हजारो कोटींच्या काँक्रिटीकरण प्रकल्पाचा मोठा गाजावाजा केला, पण प्रत्यक्ष आकडेवारी आणि महापालिकेचे निर्णय यामध्ये दिसणाऱ्या विसंगतीकडेही किल्लेदार यांनी लक्ष वेधलंय। आणि जे आकडे दिले आहेत त्याप्रमाणे जवळजवळ 70-75% काँक्रिटीकरण झाले असं त्यांचं म्हणणं आहे। मग त्यांनी तर जाहीर केलं होतं एकदा रस्ते काँक्रिटीकरण झाल्यानंतर खड्ड्यांचा प्रश्नच येणार नाही। मग काल जे काही 17-18 प्रस्ताव होते खड्डे बुजवण्याचे ते का आले, कशासाठी आले? आणि ते छोटे नव्हते, करोडो रुपयाचे होते, मोठ्या रकमेचे होते। आणि मुंबई शहर आणि उपनगर यामधल्या किती रस्त्यांचं काँक्रिटीकरण झालंय, त्यानंतर खड्डे किती रस्त्यांवर पडतात, हा जो प्रश्न उपस्थित होते त्याविषयी सविस्तर आकडेवारी आपण पाहूया ग्राफिक्समधून। मुंबई उपनगरात 324 किलोमीटर लांबीच्या 733 रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याचं नियोजन। उपनगरात पहिल्या टप्प्यात 290 किलोमीटरच्या 696 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याचा मुंबई महापालिकेचा दावा। मुंबई शहरात 388 किलोमीटर लांबीच्या 1442 रस्त्यांपैकी 285 किलोमीटरच्या 1207 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण। याचा अर्थ एकूण प्रकल्पातील 70%हून अधिक रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याचा दावा हा महापालिकेकडून करण्यात येतोय। मग खड्डे बुजवण्यासाठी नव्यानं प्रस्ताव का आणावे लागतायत, असा सवाल यशवंत किल्लेदार यांनी उपस्थित केलाय। मुंबईत 70% रस्त्यांचं काँक्रिटीकरण झालं असेल तर मग खड्डे पडतायत कुठे, असाही प्रश्न त्यांनी विचारलाय। आणि काँक्रिटीकरण झाल्यानंतर जर रस्त्यांवर खड्डे पडत असतील तर त्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। यावर यशवंत किल्लेदार यांनी बोट ठेवले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।